मासे केवळ चविष्ट नाही तर पौष्टिकही असतात। त्यात मांसाहारी लोकांचा पापलेट हा तर जिव्हाळ्याचा विषय। तर हे पापलेट फ्राय घरच्या घरी बनवून तुमचा रविवार नक्की स्पेशल होईल। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। इथे मी 2 पापलेट पोटाकडचा भाग स्वच्छ करून पाटीवर दाखवल्याप्रमाणे 3 ते 4 कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे। हे पापलेट मॅरिनेट करण्यासाठी इथे आपण घेऊया अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे आगरी कोळी मसाला, स्वादानुसार मीठ, आणि 2 चमचे लिंबाचा रस। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे कोकमाचा आगळ सुद्धा वापरू शकता। लिंबाचा रस टाकून झाल्यावर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आपण आता यात टाकूया 2 चमचे आलं लसूण पेस्ट आणि 2 ते 3 चमचे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बनवलेली पेस्ट आता आपण पापलेटला व्यवस्थित कट मारलेल्या ठिकाणी आतपर्यंत लावून घेऊया। जेवढे मसाले पापलेटला व्यवस्थित आतपर्यंत लावू तेवढं पापलेट खूप चविष्ट लागतं। अशा प्रकारे दोन्ही पापलेटला व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे। पापलेटला व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे तर हे पापलेट आपण 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी असेच ठेवून द्यायचे आहे। आता कोटिंग तयार करून घेऊया। यासाठी मी अर्धा कप रवा घेतलेला आहे। त्यात आपण टाकणार 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, स्वादानुसार मीठ, आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कोटिंग तयार झालेली आहे तर आपण पापलेटला व्यवस्थित लावून घेऊया। यासाठी आपण मॅरिनेट केलेले पापलेट रव्याच्या मिश्रणात ठेवून दाबून दाबून ते व्यवस्थित दोन्ही बाजूनी पापलेटला लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारेच दोन्ही पापलेटला आपण कोटिंग लावून घेणार आहोत। कोटिंग ही व्यवस्थित दोन्ही पापलेटला लावून झालेली आहे तर आपण आता पापलेट फ्राय करण्यासाठी घेऊया। पापलेट फ्राय करण्यासाठी आपण एका पॅन मध्ये थोडं तेल घेऊया। तेल हे व्यवस्थित आपल्याला हाय फ्लेमवर तापवून घ्यायचे आहे, नाहीतर पापलेट टाकल्यावर ते पॅनला चिटकू शकते। आता तापलेल्या तेलामध्ये आपल्याला पापलेट सोडून घ्यायचे आहे, पण यानंतर आपल्याला ही फ्लेम कमी करून घ्यायची आहे। मध्यम किंवा मंद आचेवर तुम्ही ते फ्राय करू शकता। फ्राय करण्यासाठी आपण दोन्ही बाजूंनी पॉपलेट 5-5 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत।
पापलेट हे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजलेले आहे। अशा प्रकारे भन्नाट चवीचं चमचमीत पापलेट तयार करायचे आहे तर वाट कसली बघता, लगेच ताजं पापलेट आणून ही पापलेट फ्रायची रेसिपी नक्की करून बघ आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।